ताई, ज्या राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जो आमच्या विनंतीला मान देऊन जो तुम्ही इथे हेल्थ कॅम्प अरेंज केला त्याबद्दल रिअली तुमचे धन्यवाद. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं आलात आणि तुमचं योगदान समाजासाठी काय आहे? ओके, ॲक्च्युली जसं आता स्टार्टिंगपासून आम्ही ह्या गोष्टी करतो आहे ना, म्हणजे जसं फ्री कॅम्पेनिंग वगैरे आम्ही अरेंजमेंट करतो ना, तर पहिल्यापासूनच एक होतं ना की बाबा मेडिकल फील्डमध्ये काही गोष्टी करायच्या आहेत ना. त्याच्यानंतर जेव्हा हे म्हणजे आमचं जे सेंटर आहे युनिकेअर जे हेल्थ सेंटर आहे ना, तर आम्ही म्हणजे ऑल गोष्टींसाठी आम्ही कसं ना फ्री कॅम्प अरेंजमेंट करतो ना, तर तेव्हा काही गोष्टी समजणं झाल्या समाजासाठी आपण काय करतो आहे. अवेअरनेस करतो, आयुर्वेदाला घेऊन अवेअरनेस करतो, बॉडी आणि माइंडला घेऊन अवेअरनेस करतो ना. आता बरेच आम्ही सध्या जे बघतोय ना की जसं एक रुटीन आता बॉम्बेचं लाईफस्टाईल आहे ना, तर भरपूर खराब असल्यामुळे तेवढं असं काळजी घेणं कोणाचं होत नाही ना. म्हणजे योगा असेल, एक्सरसाइज असेल, बऱ्यापैकी लोक सकाळी उठतात, जॉब करतात आणि रात्री जाऊन झोपतात. त्यामुळे आजार बऱ्यापैकी कसे वाढतात ना. मग त्या आजारांना घेऊन आम्ही कसं अवेअरनेस करतो की आपण घरीच काय घरगुती जेवढा वेळ भेटतोय त्याच्यामध्ये काय काय योगा केले पाहिजे, काय मुद्रा केले पाहिजे, काही एक्सरसाइज केले पाहिजे. तर ह्यासाठी आम्ही हे आयुर्वेदिक कॅम्पेनिंग अरेंज करतो. नाही, खूपच छान. म्हणजे तुम्ही फ्री कॅम्प अरेंज करता सगळीकडे. तुम्हाला जर कोणी म्हणजे मेल टाकला किंवा कॉल केला तर तुम्ही कुठेही फ्री कॅम्प अरेंज करू शकता? हो, कुठेही म्हणजे करू शकतो. आमच्या कसे ऑल ओव्हर बॉम्बेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत ना. जसं वेस्टर्नला जर बघाल तर वसईला आहे, दादरला आहे, बोरिवलीला आहे. सो त्या ठिकाणाहून मग ते अरेंजमेंट होते वगैरे असं. मग ट्रॅव्हलिंगचे वगैरे खर्च असं आम्ही करायचा असतो की सगळं तेही तुम्हीच करता? नाही, ते सगळं आमच्या थ्रूच असतं. ट्रॅव्हलिंगचं वगैरे आम्हीच करतो. ओके, म्हणजे सामान्य लोकांसाठी तुम्ही सर्व खर्च करून त्यांच्यापर्यंत मेडिकल कॅम्प, फ्री कॅम्प करतात. आणि त्यामध्येही तुम्ही ॲलोपॅथिकवरती फोकस न करता आयुर्वेदिकवरतीच करतात. त्याच्या मागचं कारण काय? ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे, आता सध्या जे आम्ही बघतोय ना, तर बऱ्यापैकी लोक काय करतात, आज आपल्याला कुठचा प्रॉब्लेम समजला की आज एक गोळी खातात आणि ते इग्नोर पण करतात ना की ठीक आहे बाबा आता आपण मेडिसिन खाल्ले, आता त्याला रिलीफ भेटणार आहे. पण एक त्याच्या पाठीमागे रिझन पण आहे ना की जेवढं आपण ॲलोपॅथिक, असं चुकीचं असं नाही आहे, पण ॲलोपॅथिक मेडिसिन जास्त पण घेतलं तर ते काय होतात की साईड इफेक्ट पण होतात ना. पण त्यातल्या त्यात आयुर्वेदा जर आपण बघतो तर स्लो रिझल्ट आहे, पण त्याचा काय ना लॉंग टर्मसाठी रिझल्ट खूप चांगला आहे. आणि कुठचेही आजार काय करतं, मुळापासून काढण्याचं काम करतं ना. मग ते कुठचेही प्रॉब्लेम कसे ना टेम्पररी सोल्युशन न घेता आपण परमनंट सोल्युशनकडे जर गेलो ना, तर त्याचा रिझल्ट आपल्याला परमनंट पण भेटणार आहे आणि लॉंग टर्मपर्यंत पण भेटणार आहे ना. तर तो आमचा एक मेन मोटो आहे सगळ्यांपर्यंत आयुर्वेदा घेऊन जाण्याचा. तर ते एक आहे त्याचं रिझन. ओके, आणि मला विचारायचं आहे की आज जे मी तुमच्या कॅम्पला आलेले तर तुम्ही फक्त गायडन्स नाही दिला, फक्त पेपरवरती नाही लिहिलं, तुम्ही त्यासोबत औषधंसुद्धा दिलेत. मग त्या औषधी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतात किंवा त्याचे चार्जेस घेतात? हां, ॲक्च्युली कसं आहे, आमची जी संस्था आहे ना, तर संस्थेमार्फत आम्ही ते आमचे जेही मेडिसिन्स आहेत ना, तर ते आम्ही 60% कन्सेशनमध्ये देतो. 60%, कारण की सगळ्यांनाच थोडे हेवी मेडिसिन्स अफोर्ड नाही करू शकत. मग ज्यांना त्यांच्यानुसार आम्ही ते कन्सेशन प्राईजमध्ये देतो. आमची संस्था आहे ना, जीवन ऊर्जा फाउंडेशन, त्यांच्यावरती देतो आम्ही. ओके, पण जे गरीब आहेत सपोज त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन्स आहे किंवा त्यांनाही फक्त कन्सेशन रेटमध्ये दिलं जातं? कन्सेशन रेटमध्ये दिलं जातं. ओके, म्हणजे आणि या व्यतिरिक्त तुम्ही मला वाटतं योगा वगैरेवरती पण फोकस करतात. आजच्या काळामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सगळं करायला वेळ आहे, पण स्वतःच्या आरोग्यासाठी योगा वगैरेसाठी वेळ नाही आहे. हो. तर तुमचा मेन फोकस या गोष्टीवरती असतो. कारण की बघा ना, बेसिकली बऱ्याच फिमेल्स आम्हाला ज्या भेटतात ना, त्या आम्हाला हेच बोलतात की नाही आम्हाला तर कामं भरपूर असतात वगैरे, किंवा आमचं तर कामांमध्येच योगा पण होतं ना. पण तुम्ही पण विचार करा, जी आपण दिवसभर कामं करतो त्याच्यामध्ये बॉडीचं काय होतं, एक्झर्शन होतं ना. तुम्हाला रिलीफ असं भेटतो का? नाही ना. पण जर त्याच ठिकाणी आपण 5 मिनटं किंवा 10 मिनटं जरी मेडिटेशन जरी केलं तर तुमची बॉडी खूप रिलॅक्स्ड होणार आहे. इवन तो बरेच मेल पण असेच बोलतात की नाही माझी तर शिफ्ट असते, शिफ्ट वाईज ड्युटीज असते. मग त्यांना पण आम्ही तेच सांगतो की हे सगळं केल्याने तुमचं योगा तर होत नाही, बॉडीची हालचाल होते असं नाही की नाही होत, पण योगा असं नाही होत आहे ना. मग त्या ठिकाणी आम्ही ते बेसिक गोष्टी सांगतो. योगा असेल, एक्सरसाइज, मग त्याच्यामध्ये काही मुद्रा असतात ज्या आपण ट्रॅव्हलिंगमध्ये पण करू शकतो. काही ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात त्या आपण बसल्या बसल्या नॉर्मली टी व्ही बघतोय, काहीतरी करतो, तर तेव्हा आपण म्हणजे त्यांच्या रुटीननुसार आम्ही त्या गोष्टी त्यांना सांगतो. कारण की बॉम्बेच्या लाईफस्टाईलमध्ये आपण कोणाची लाईफस्टाईल चेंज तर करायला जाऊ शकत नाही ना, कारण की तो व्यक्ती ॲक्सेप्टच नाही करणार की म्हणजे आपण एवढे आता एक सर्कलमध्ये चाललो की ते एक्सेप्ट नाही होणार की नाही मला करायचंच आहे. सो बेसिकली आम्ही ते करतो की तुमच्या रुटीनमध्येच तुम्ही करा. ठीक आहे, आता 10 मिनटं भेटतात ना, त्याच्यातलं 5 मिनटं एक्सरसाइज करा तुम्ही, असं आमचं असं सांगतो. आपण समाजामध्ये बघतो खूप लोकांकडे पैसे नाही आहेत. खूप साऱ्या सोसायट्याज आहेत ज्या मेडिकल कॅम्प त्यांना अरेंज करून देतात. तर सपोज तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर कसं पोचू शकतो? आमचा
युनिकेअरचा एक लिंक पण आहे ना, म्हणजे आपलं ह्याला गुगलला आहे ना युनिकेअर रेमेडीज करून, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो त्याच्याकडे आमचे ते डिटेल्स असतात ना, त्या व्यक्तींकडून तुम्ही घेऊन करू शकतात वगैरे असं. किंवा ऑनलाईन गुगलला तर आहेच आमची लिंक, युनिकेअर रेमेडीज करून भेटून जाईल तुम्हाला, तिथे पण तुम्ही बघू शकता. ओके. तर या व्यतिरिक्त मला विचारायचं आहे की आता हा हेल्थ कॅम्प तर खूप चांगला आहे, या व्यतिरिक्त आता हार्ट अटॅक आला तर त्याची प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय घ्यावी हे कोणाला माहिती नसतं. तर खूप सारे लोक याची पण ट्रेनिंग देतात की सपोज हार्ट अटॅक आला तर पहिल्यांदा ते किती प्रेशरने छातीवरती पंप करायचं असतं, श्वास किती द्यायचा असतो. तर यासारखे पण काही तुमचे प्रोग्राम्स आहेत का? नाही मॅडम, प्रोग्राम्स तर असे नसतात, बट बेसिकली आम्ही हे सजेस्ट करतो ना, ज्या व्यक्तीला रिअल ह्याचे सगळे प्रॉब्लेम्स होते, सगळं बेसिकली पॅरालाइजचे असतात किंवा बीपीचे वगैरे त्रास असतात, तर मी माझ्या हर एक पेशंटला हे सजेस्ट करते की ज्या व्यक्तीला हार्टचा प्रॉब्लेम आहे ना, एक तर इकोस्प्रिनची गोळी काय करायची, खिशात ठेवायचीच आहे किंवा आपले काही डॉक्टरचे रिसिप्ट वगैरे असतात तर ते खिशात राहायलाच पाहिजे. कारण की आपण हर वेळेस घरी असू शकतो असं तर नाही ना. फॉर एक्झाम्पल आपण पब्लिक प्लेसमध्ये आहे, जिकडे आपल्या रिलेटिव्हपैकी आपल्यासोबत असं कोण नाही ना, त्या ठिकाणी आपण प्रिव्हेन्शन म्हणून काय करू शकतो, ती गोळी आपण इंटेक करू शकतो. एक इकोस्प्रिन आहे, बीपीची टेल्मा 40 वगैरे काही गोळी आहे, तर त्यासाठी तो एक चांगला पर्याय आहे की बाबा इन्स्टंट जर आपल्याला सोल्युशन पाहिजे. कारण की हार्ट हे म्हटलं तर आपण तिकडे मग आयुर्वेदाचं कुठचंही सिरप म्हणजे एक ऑन द स्पॉट तिकडे हेल्प नाही करणार ना. त्यासाठी हार्टसाठी एक कुठची तरी इकोस्प्रिन तर असायलाच पाहिजे. हर एक हार्ट पेशंटकडे एक इकोस्प्रिन खिशामध्ये असायलाच पाहिजे डेली बेसिस. आणि सेकंड बीपीचे एक मेडिसिन आहे, तर ही मी माझ्या हर एक पेशंटला सजेस्ट करतेच करते. ओके.